ही घटना साताऱ्यामध्ये घडलेली आहे. अक्षरशः महाराष्ट्र हादरून गेला. लग्नात असं काही झालं की एका मिनिटात सगळेच वऱ्हाड्यांमध्ये शुकशुकाट पसरला. आता त्या वऱ्हाड्यांसोबत असं काय घडलं की सर्वजण ओरडू लागले. मग या लग्नामध्ये, त्या छोट्याशा लग्नामध्ये असं काय घडलं होतं की संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे. चला मग बघूया ही संपूर्ण घटना. आता गावातील त्या मंदिरात ते लग्न होतं. छोटंसं गाव होतं, छोटंसं ते मंदिर. परंतु सर्वांसोबत असं काही घडेल असं कोणाला वाटलं सुद्धा नसेल. डोंगर पायथ्याला एक लहानसं पण निसर्गरम्य गाव. गावची लोकसंख्या फार मोठी नव्हती, पण गावकरी एकमेकांचे सुखदुःखात सामायिक करणारे आणि साधे आणि निरागस मेहनतीचे होते. आता गावच्या मध्यभागी एक जुनं पण देखणं मंदिर होतं. काळभैरवाचं ते मंदिर होतं. गावातील कुठलाही सण असू द्या किंवा कुठलीही मोठी घटना असू द्या, उत्सव असू द्या, कीर्तन, लग्न, सगळं त्या मंदिराभोवतीच घडत होतं. आता त्या दिवशी सकाळपासून गावात एक वेगळाच उत्साह होता, कारण गावातीलच एक नामवंत शेतकरी भाऊसाहेब देशमुख यांच्या मुलाचं लग्न होतं. वराचं नाव होतं सचिन, वधू होती शेजारच्या गावातून आलेली अर्चना. आता दोन्ही घरांनी शेतीत, संस्कारात आणि बरोबरीची असल्याने लग्नाची संगता मंदिरातच व्हावी असा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता आणि त्या कुटुंबाने सुद्धा घेतला होता. सकाळी 9 वाजता मंगल स्नान, 12 वाजता मुहूर्त आणि दुपारी 2 वाजेपर्यंत मंडपाच्या बाजूला जेवण्याची व्यवस्था केली होती. परंतु लग्नापुढे असं काही घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं आणि कोणाच्याही मनात असं सुद्धा आलं नसेल की लग्नात असं काही घडणार आहे. लग्नासाठी रंगीत मंडप उभारला गेला आणि मग पाटावर शेकडो सजावटीच्या माळा लटकत होत्या. गावातील बायकासुद्धा एकत्रित आल्या होत्या, कारण की त्याच दिवशी हळदी समारंभसुद्धा होतं. लग्नाला वऱ्हाड निघालं होतं. वऱ्हाड म्हणजे वधू पक्षाकडून आलेली मंडळी. मोठी होती ती. वऱ्हाडांच्या गाडी मंदिराजवळ पोहोचल्या. ढोल, ताशा, लेझिम, झांज या वाद्यांच्या गजराने पूर्ण गाव दणाणून गेलं. आता सचिन आणि अर्चना मंडपात वरती आले. वराने शुभ्र धोतर, पांढरा शर्ट आणि सोन्याची शाल परिधान केली होती. वधूने हिरवी पैठणी नेसली होती. नाकात नथ, केसात गजरा आणि डोळ्यात लाज आणि ओठांवर हलकं असू संपूर्ण गाव जमलं होतं. परंतु पुढच्या क्षणी असं घडणार आहे असं कोणालाही वाटलं नव्हतं आणि तो क्षण जवळ येऊ लागला होता की त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रकार घडणार होता. गावामध्ये अशा बऱ्याचशा घटना यापूर्वीसुद्धा घडलेल्या आहेत आणि ही सुद्धा घटना तशीच आहे. अक्षरशः नवरा नवरीला सुद्धा पळून जावं लागलं असं या घटनेत ते भयंकर कृत्य घडलेलं आहे. या घटनेनंतर अनेकांना हे हास्यास्पद वाटलं, परंतु जेव्हा तुमच्यावर ही वेळ येईल तेव्हाच तुम्हाला कळेल की ही घटना किती सिरियस होती. मग लोकांसोबत असं काहीच झालं की जेवताना असं काही घडलं की सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. सर्वांना धक्काच बसला. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. आता सगळं पारंपरिक पद्धतीने आणि रीतिरिवाजाप्रमाणे झालं आणि नवरदेव आणि नवरी लग्न मंडपात आले. वरती स्टेजवर सुद्धा आले. मग वातावरण इतकं मंगलमय होतं की देवच स्वतः येऊन मंडपात उभा राहिलेले आहे की काय असंच झालं होतं. शेवटी मंगलाष्टका संपल्या. वर वधूने गाठ बांधून 7 फेरे घेतले आणि लग्न पार पडलं. परंतु लग्न पार पडल्यानंतर ते संकट काय अजून टळलं नव्हतं. हे अनेक लोकांना माहिती नव्हतं की पुढे जे संकट आलेलं आहे ते आपल्यावरतीच येणार आहे आणि तेही जेवतानाच असं काही घडणार आहे अशी शाश्वती कोणालाच नव्हती, कोणाच्याच मनात नव्हती. लग्न आटोपलं आणि आता वेळ होती जेवणाची. मंदिराच्या मागच्या बाजूला भली मोठी पंगत लागली होती. जवळपास 300 लोकांसाठी ते जेवण होतं. भाजी, मसालेदार भाज्या, पापड, लोणचं असे अनेक पदार्थ तिथे होते. अनेक लोक पंक्तीसाठी बसली होती. त्याचबरोबर अनेक लोक उभीसुद्धा होती, कारण की यांची पंगत संपल्यावर आपण लगेच बसायचं असं त्यांचं मत होतं. परंतु पुढे काय असं घडेल असं त्यांना कदाचित वाटलं नसेल. भव्य मेजवानी होती. गावातील जेवणावळीमध्ये नेहमीच गजबज असायची, पण आता तर प्रसंग खास होता. वऱ्हाड मंडळी जेवायला बसली. मोठमोठ्या गप्पासुद्धा रंगल्या होत्या. आता काही कमी पडू देऊ नका असा आवाज इकडून तिकडून येत होता. चला पुढे घ्या लवकर असा आवाजसुद्धा तिथे येत होता. मुलं पळापळ करत होती, परंतु असं काही घडेल असे त्या वऱ्हाड्यांना कधी वाटलंसुद्धा नसेल. आता या सर्वांवर एक संकट येणार होतं. सगळीकडे आनंद, हास्य, गप्पा आणि ताटातल्या चवीचा उत्साह सुरू होता.
कोणी गप्पा मारत होतं, कोणी मोबाईलवर फोटो काढत होतं. पण या आनंदी वातावरणात कोणालाही अंदाज नव्हता की पुढच्या काही क्षणात संपूर्ण पंगत कोलाहलात बदलणार होती. म्हणजे वाईट परिस्थिती ते होणार होती. तिथे शुकशुकाट पसरणार होता. झालं असं होतं की जवळच एक मधमाशांचं भलं मोठं पोळं होतं. आता त्या मधमाशा कुठल्या तरी कारणावरून उठल्या होत्या आणि अचानक हवेत एक विचित्र गुणगुण आवाज येऊ लागला होता. कदाचित त्या जेवणाच्या वासाने किंवा कोणीतरी दगड मारला असावा. त्यामुळेच त्या मधमाशा उठल्या होत्या आणि अचानक हवेत एक विचित्र गुणगुण आवाज येऊ लागला. सुरुवातीला लोकांना वाटलं की कोणीतरी मोबाईलची रिंगटोन आहे, तर काहींना हसू आलं की एवढ्या पंक्तीमध्ये ड्रोन कोण फिरवतंय. पण तो गुणगुण आवाज वाढत गेला. 2-3 मुलं आकाशाकडे बोट दाखवत ओरडली, अरे बघा मधमाशा किती सगळ्या आहेत. क्षणात मंदिराच्या मागच्या वडाच्या झाडातून काळ्या ढिगाऱ्यासारख्या हजारो मधमाशा सुटून थेट पंक्तीच्या दिशेने धावल्या. 2च मिनिटात संपूर्ण पंगत गोंधळात बदलली आणि अक्षरशः लोक त्या भरल्या ताटावरून उठून पळाले. कुणी डोकं झाकायला शाल ओढली, कोणी भांडी आणि झाकण डोक्यावर धरलं. पण मधमाशांना काही फरक पडला नाही. काही लोकांनी अक्षरशः कुठेतरी चिखलात उड्या मारल्या, तर काही मुलं थेट मंदिराच्या मागच्या उसात पळून शिरले. उंच असल्याने त्यांनी हातपाय लपवण्याचा प्रयत्न केला, पण माशा त्यांच्या मागे शिरल्या. मग आतून ओरडण्याचा सुद्धा आवाज येऊ लागला. सचिन आणि वधू अर्चना अजून मंडपात होते. वराने लगेच आपली शाल डोक्यावर ओढली. वधूने ओटीची साडी डोक्यावर टाकली, पण तरीही काही मधमाशा त्यांच्या अंगावर बसल्या. जेवण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. कोणी म्हणाले, अरे आग लावा, धूर झाला की मधमाशा पळतील. मग कोणीतरी धुपाट्यात आग लावली, पण वाऱ्यामुळे तो धूर वराड्यांवर गेला. माशा मात्र अजून चिडल्या. मंदिराकडे सर्वत्र आरडाओरडा सुरू होता. काही बायकांनी आपल्या लहान मुलांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथे मधमाशांनी पाठलाग केला होता. फक्त काही मिनिटात लग्नाचा मंडप रिकामा झाला. जेवणारे, वाढणारे, गप्पा मारणारे सगळेच कोणी कुठल्याही मार्गाने पळत सुटलं. अशा प्रकारे भयंकर ही घटना तिथे घडली होती. गावभर हाहाकार माजला होता. मंदिराभोवती काळ्या ढगासारख्या मधमाशा फिरत होत्या. कोणी ओरडत होतं, कोणी डंक झाल्यामुळे रडत होतं, तर कोणी पळून जाऊन ऊसाच्या पिकात तोंड घशी पडलेलं होतं. अनेक लहान मुलंसुद्धा ऊसाच्या शेतामध्ये जाऊन लपली होती. हा संपूर्ण प्रकार झाल्यानंतर गावातील डॉक्टरांकडे अनेक लोक गेली होती. डंक झालेल्यांना पाहायला त्यांनी सुरुवात केली. कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या गालावर, कोणाच्या पायावर डंक झाले होते. अरे शांत बसा, खाजवू नका, नाहीतर सूज वाढेल, असे सतत डॉक्टर सांगत होते. अशा प्रकारे ही संपूर्ण घटना घडलेली आहे. अनेकांना ही घटना मजेदार वाटली, पण ही घटना खूप सिरियस आहे, कारण की मधमाशांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. अशा घटना या अगोदरसुद्धा घडलेल्या आहेत. मधमाशा ज्या त्या परफ्यूम किंवा कुठल्या तरी वासाने जवळ धूर केला तर उठू शकतात. स्वयंपाक घरात असेल तर स्वयंपाकाच्या वासाने सुद्धा जवळच्या मधमाशा उठू शकतात आणि अशा प्रकारे कृत्य जे आहे ते घडू शकतं. या लग्नाला सुद्धा असंच काहीच तरी घडलं असावं असा अंदाज व्यक्त केला जातो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.